नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या व्हिडिओबद्दलही आजच्या ट्रेडिंग सेशन बद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर कालचं म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनसाठीचा व्हिडिओ आपल्याकडून काही अपलोड करण्यात आलेला नव्हता. पण मी प्रिव्हियसली जसं सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, इथं तुम्ही क्लिअरली बघू शकता की 840च्या वरती जर मार्केट निघत असेल, हे एक क्रिटिकल झोन आहे. आपण इथं बघू शकतो मल्टिपल टाईम इथं मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे. याच्यावरती जर निघालं तर चांगलं एक मूव्ह आपल्याला सस्टेनेबल 22,100 पर्यंतही बघायला मिळू शकतात. एक्झॅक्टली बघू शकतो आपण, जसं आपण मार्क केलेलं होतं हे दोन्ही टार्गेट अचीव्ह केले 22,100 पासूनच. नंतर सेम डे त्या दिवशीच परत एक तगडा सेल ऑफ आपल्याला बघायला मिळाला. मार्केटने गॅप अप नंतर चांगला मूव्ह तर दिला, पण एक तगड्या सेल ऑफ नंतर क्लोजिंग आपल्याला देताना दिसलं. आजही जर बघितलं तर ऑलमोस्ट एक फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. दिवसभर इथं सपोर्ट घेत राहिलो मार्केट या लेवलच्या आसपास. आपण इथं बघू शकतो या कॅन्डलच्या आसपास आपली आजची सुरुवात झालेली होती. सपोर्ट तर घेत राहिलं, पण अपर साईडला रेजिस्टन्स कुठं निघालं नाही. एक लिमिटेड रेंजमध्ये मार्केट जाताना दिसलं. अपर साईडला या झोनच्या आसपास आपण इथं बघू शकतो 21,970 ते 980च्या आसपास मार्केटने रेजिस्टन्स घेतलं. आणि डाऊन साईडला एक सपोर्ट एक ट्रेंडलाईन फॉलो करत येत होता. आपण इथं बघू शकतो जशी ही ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन आलेला आहे. आपण इथं बघू शकतो एक चांगला फॉल आलेला आहे डाऊन साईडला. आणि हे जे झोन आहे, ही जी एक सपोर्ट झोन म्हणून आपण ज्याच्याकडे बघत होतो 840 800ची लेवल, त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर डेफिनेटली प्रिव्हियस सेल ऑफ प्लस साईडवेज आणि हे कंटिन्युएशन सेल ऑफ, तर हे जे आहे ना, हे अपर साईडने सेल ऑफ येणं इज नॉट अ गुड थिंग फॉर अपर साईड मोमेंटम. वरच्या साईडचं मोमेंटम जे आहे ना, त्याच्यासाठी ही काही चांगली गोष्ट सध्याच्या स्थितीला तरी नाही आहे. सेल ऑफ आणि विकनेस कंटिन्यू आपल्याला मार्केटमध्ये इनिशिएट होताना दिसतोय. बँक निफ्टीमध्ये तीच परिस्थिती आपल्याला बनताना दिसली. फक्त बँक निफ्टीने डाऊन साईडचे हे सपोर्ट लेवल जे आहे ना, हे इंटॅक्ट ठेवलेले आहे. परत आपण इथं बघू शकतो या रेंजमध्ये बँक निफ्टी आलेलं आहे. या प्रिव्हियसली जेव्हा ही रेंज सोडली होती बँक निफ्टीने, त्यापैकी बऱ्यापैकी इथं मोमेंटम येताना आपल्याला दिसलं. पण आज जर बघितलं तर इथून आपल्याला कंटिन्युअसली सेल ऑफ येताना आज आपल्याला दिसला आहे. आणि परत या क्रिटिकल रेंजमध्ये येऊन क्लोजिंग दिलेली दिसते. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ही प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत इनिशिएट होताना दिसू शकते, महत्त्वाचे सपोर्ट लेवल डाऊन साईडला कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. निफ्टीपासून सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी डेटा बघूया. डेटा काय सांगतोय? PCR जो आहे, पुट कॉल रेशो जो आहे निफ्टीचा 8 तारखेला एक्सपायरी असणार आहे. पुट कॉल रेशो 8-9च्या आसपास आहे. आज जर बघितलं तर डॉमिनंटली आपण जर इथं बघितलं तर 21,900 पर्यंत जबरदस्त आपल्याला पुट रेटिंग झालेली दिसते. सपोर्ट जे होते इथं जे सुरुवातीला जे दिसत होते ते नंतर फेड ऑफ होताना दिसले आणि नंतर आपण बघू शकतो बॅक साईडला पुल झालेले आहे. नव्याने पोझिशन्स बनलेले आहेत. तगडी आपल्याला सेलिंग बनताना दिसते 22,000 पासून. तर आपण इथं बघू शकतो 21,800 पर्यंत चांगलं रेजिस्टन्स बनलेलं आपल्याला दिसत आहे. सपोर्ट थोड्याफार प्रमाणात आपल्याला 21,700 आणि 21,500च्या लेवलला दिसत आहे. त्याच्यानंतर डिरेक्टली 21,000ची लेवलला आपल्याला सपोर्ट बनलेला दिसते. 0.72च्या आसपास PCR आहे. बँक निफ्टीचा डेटा बघून घेऊया. बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे 7 फेब्रुवारीला. 6.4च्या आसपास पुट कॉल रेशो आहे. ओव्हरसोल्डच्या आसपास चाललेलं आहे, ऑलमोस्ट गेलेलेच आहे. आपण इथं बघू शकतो 46,000ला जबरदस्त आपल्याला इथं बघू शकतो आपण रेजिस्टन्स बनलेलं आहे. सपोर्ट बऱ्यापैकी आपल्याला मागे सरकलेले दिसत आहेत. 44,000 पासून तर 44,500 पर्यंतच स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे. ॲज तुलनेने जर बघितलं तर कॉल रायटिंग भरभरून झालेली दिसते. वन डेचा टाइम फ्रेम एकदा चेक करूया. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय निफ्टीचा, आणि थोडंसं डेटा पण आपण एकदा क्लिअर करून घेऊया. तर इथं बघू शकतो हा क्रिटिकल झोन जो होता ना, इथं बघू शकतो 800 ते 840चा, याच्या आसपास मार्केटने कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेतलेलं होतं. प्रिव्हियसली आपल्याला इथं ब्रेकआउट बघायला मिळाला आणि मी क्लिअरली सांगितलेलं होतं 21,100 पर्यंतचे लेवल बघायला मिळतील. आपण इथं बघू शकतो ह्या कॅन्डलचा ऑल टाइम हाय जर आपण बघितला तर तो आहे 22,124च्या आसपास, आणि ह्या कॅन्डलचा ऑल टाइम हाय जर बघितला तर 22,126. म्हणजे इथे एक ऑल टाइम हाय क्रिएट करून आपण बघू शकतो इथून एक सेल ऑफ तगडा इनिशिएट होताना दिसतोय. वीकली टाइम फ्रेम थोडंसं हे मोठे फॉल आलेले आहेत आणि इथून जरा एक वेगळा सिनारिओ बनतोय, म्हणून मोठे टाइम फ्रेम पण एकदा चेक करून घेऊया. तर मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय परिस्थिती बनताना दिसते? तर मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर ट्रेंड सध्या तरी इंटॅक्ट दिसतोय, कारण की प्रिव्हियस लो जो आहे आपण इथं बघू शकतो, प्रिव्हियसली तिथं स्विंग क्रिएट केलेला आहे मार्केटने, तो अजून तसा इंटॅक्टली बनून आहे. पण उद्याच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये, ह्या वीकमध्येही जर मार्केट जे आहे ते रेडमध्ये क्लोजिंग देत राहिलं आणि क्रिटिकल सपोर्ट जसे की 550च्या खाली जर क्लोजिंग देताना जर दिसत असेल तर मे बी परत एकदा हे सपोर्ट टेस्ट होताना दिसू शकता. हा सपोर्ट जर एकदा टेस्ट झाला तर इथं मी प्रिव्हियसली तुम्हाला सांगत आलेलो आहे, हा जो मोठा गॅप क्रिएट झालेला आहे ना, हा
परत एकदा फिलअप होताना आपल्याला दिसू शकतो, जो की इथं फिलअप झालेला नाही. बँक निफ्टीचा फिलअप झालेला आहे. इलेक्शन रिझल्ट नंतरचा जो गॅप होता, निफ्टीचा तो आणखीन झालेला नाहीये, तर तो आपल्याला होताना दिसू शकतो याच्या खाली आलं तर. सिनारिओ कसा बनू शकतो, इथं दोन प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहे. जर मार्केट इथं आलं आणि नंतर इथं येऊन थोडंसं पॉज घेऊन जर अपर साईडला जर निघालं तर वेल अँड गुड, याच्यावरती जरा सपोर्ट घेऊन. पण याच्या खाली जर क्लोजिंग द्यायला जर सुरुवात केली तर आपण इथं बघू शकतो क्लिअर कट मग आपल्याला वन डे टाइम फ्रेमवरही एव्हिडंट आहे, आणि इथंही बघू शकतो की एक डबल टॉप बॉटन बनून डबल टॉप बॉटन बनून डाऊन साईडला मार्केट कंटिन्युएशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओव्हरऑल जर परिस्थिती जर बघितली आणि पर्सनली मी माझं ओपिनियन जर ठेवायचं जर झालं, ओपिनियन जरी माझं असलं, आय रिझर्व द राईट टू बी रॉंग, बट स्टील आपण लेवल टू लेवलच काम करणार आहोत. बट स्टील माझं ओपिनियन जर इथं ठेवायचं जर झालं तर सध्याची परिस्थिती बघितली आणि ज्या प्रकारे प्रॉफिट बुकिंग इनिशिएट होती आणि प्लस मधूनही जे डेटा वगैरे जे पब्लिश होत आहे त्याचा असर जो ग्लोबल मार्केट्सवर दिसतोय, तर त्याच्यानुसार करेक्शन थोडंसं डिपेंड होण्याची शक्यता याच्यानंतर ह्या ज्या लेवल आहेत ना, ह्या जरा तुटल्या वन डे टाइम फ्रेमवर 21,600च्या वगैरे, तर आणि याच्या खाली जर क्लोजिंग द्यायला जर सुरुवात केली आणि नंतरचं सपोर्ट जे आहे ना ते 460च्या आसपास दिसतं, याच्या खाली जर क्लोजिंग द्यायला सुरुवात केली तर हे करेक्शन जे आहे ते थोडंसं डीप होताना आपल्याला दिसू शकतं. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर आपल्या क्रिटिकल लेवल आपण इथं सांगितलेलं आहे की 21,600च्या आसपास आपल्याला क्रिटिकल लेवल दिसते. त्याच्यानंतर डिरेक्टली मग जसं मी आपण वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर 21,200च्या आसपास आपल्याला नंतरचा सपोर्ट दिसतोय. 21,470च्या आसपासमध्ये एकदा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 21 डिरेक्टली 200च्या 21,200ची लेवल जर निघाली तर करेक्शन थोडंसं डीप येऊन डाऊन साईडला हा जो गॅप पेंडिंग आहे हा भरताना आपल्याला नक्कीच दिसू शकतं. कारण की इथं बऱ्यापैकी कॉन्सॉलिडेशन झालेलं आहे. इथं जर मार्केटने आता जरा सपोर्ट घेतलं नाही तर डीप करेक्शन डिरेक्टली या लेवलपर्यंत जाताना दिसू शकतं. इथं परत एकदा सपोर्ट घेण्याचे चान्सेस आपल्याला नंतर इथे आहे. फर्दर याच्या पुढे जे काही होईल ते आपण त्यावेळेला डिस्कस करूया. इट विल बी टू अर्ली टू डिस्कस, बट स्टील सध्या आपल्याकडे लेवल जे आहे इम्पॉर्टंट आहेत वन डे टाइम फ्रेमवरती आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, कारण की ही खूप क्रिटिकल रेंज आहे. तुम्ही मागच्या काही दिवसांपासून इथं बघितलं बऱ्यापैकी इथं घडामोडी होताना दिसत आहे. सेल ऑफ आला तर तगडा येतोय, बाईंग आली तर अपर साईडला तगडी बाईंग येते. बट ही जी रेंज आहे ना ही सस्टेन आयदर साईड कुठे करत नाही आहे मार्केट, तिथून कंटिन्युएशनमध्ये जाताना दिसत नाही. जसं आपल्याला इथं दिसलं मोठा तगडा सेल ऑफ आला पण कंटिन्युएशनमध्ये काही गेलं नाही, परत बाईंग आली. इथं तगडी बाईंग आली, सस्टेन नाही झाली, परत या रेंजमध्ये आलं. वन साइडेड डिरेक्शन कुठे घेत नाही आहे. बट ह्या वेळेला जर याच्या खाली जर ट्रेंड होताना जर दिसलं तर हे दोन सपोर्ट झोन टेस्ट होऊन तिसरी पॉसिबिलिटी मी बोललेली याच्या खाली आलं तर मोठा सेल ऑफ येताना दिसू शकतो. चला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया आपण. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर न कुठलीही वेळ न घालवता ठीक आहे आपण बघूया कुठल्या क्रिटिकल सपोर्ट लेवल आपल्याला बनलेल्या दिसत आहेत आणि आपली एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपल्याला आपला कल कुठे असला पाहिजे. तर उद्याच्या दिवशी जर मार्केट जे आहे ना तुम्ही आणि जरा बघितलं ना तर गॅपअप होऊन पण मार्केट सस्टेन करत नाही. गॅपअप नंतरही जर बघितलं जी बाईंग येते ती इनिशिएट होऊन सस्टेन होत नाही. आजही जर बघितलं तर फ्लॅट ओपनिंग आली, थोडीशी गॅपअप ओपनिंग आली, तगडं सेल ऑफ आला, मार्केटने इथं सपोर्ट घेतला, त्याला काउंटर करण्यासाठी बाईंग तर आली, डे हाय पण तुटला पण सस्टेन झाला नाही. उद्याच्या दिवशी जर गॅपअप होताना दिसत असेल तर आपल्याला त्या गॅपअपकडे डाऊटफुली बघायचं आहे. क्लिअर सांगतोय मित्रांनो, त्या गॅपअपकडे डाऊटफुली बघायचं आहे. रेजिस्टन्स असेल या लेवलच्या आसपास 21,950च्या आसपास. मी इथं हे ब्लॅक लाईनने आपल्या मार्क करून ठेवतो आहे की याच्या आसपास मार्केट आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसलं तर इथं एक सेल ऑफची ऑपॉर्च्युनिटी बनू शकते. बाईंगची प्रोबेबिलिटी याच्यावरतीच. फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये या लेवलच्या आसपास जर रेजिस्टन्स घेताना दिसत असेल तर इथं एक आपल्याला शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसू शकते. आणखीन एक सिनारिओ, इथं जरा मार्केट फ्लॅट ओपन किंवा नॉर्मल गॅपडाऊन ओपन होऊन जर हा सपोर्ट तुटत असेल तर त्या केसमध्येच आपल्याला इथून सेल ऑफची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे किंवा शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे. या रेंजमध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी एखाद दुसरी घ्यायची का, तर मी मोस्टली अवॉइड करायला सांगेल मित्रांनो. कारण की मार्केट जे आहे ते अपर साईडचं मोमेंटम आज जर बघितलं ना, मी थोडंसं एक छोटीशी बाईंग पोझिशन इथं घेतलेली होती आणि प्रिव्हियसली पण जेव्हा इथून मार्केटने बाईंग इनिशिएट होताना जेव्हा दिसली होती ना तर ठीकठाक आलं, इथं बऱ्यापैकी आलं. पण आजचं जरा बघितलं तर इथून जी बाईंग येताना जी दिसली मार्केटने प्रिव्हियस लो काढला नाही आणि इथं एक बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल बनवली, तर इथून एवढ्या मोमेंटममध्ये इंडेक्स मूव्ह केलंय पण ऑप्शन्स तिथल्या तिथं होते. रॅदर काही ऑप्शन्स तर आपण बघू शकतो की सेल ऑफ तिथं आलेला आहे.
म्हणून बाईंगची ऑपॉर्च्युनिटी थोडंसं सोडून द्या 950ची लेवल जोपर्यंत निघत नाही, कारण की इथले सगळे लेवल टेस्ट झालेले आहेत. इथून बाईंग आली त्याचा कितीचा फायदा होईल, मोमेंटम येईल, येणार नाही, आणि बायर्सला किती फायदा होईल हे थोडंसं याची प्रोबेबिलिटी कमीच वाटते. म्हणून बाईंगचा थोडासा विचार या रेंजमध्ये सोडायचा. मोस्टली जर करेक्शन मार्केटमध्ये येत असेल तर करेक्शनच्याच आपल्याला ट्रेड शोधायच्या. तर अपर साईडला आपल्याला या लेवलच्या वरती जर निघालं फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये तर 950 पर्यंतचं टार्गेट. नंतरचं सेकंड टार्गेट ऑब्व्हियसली प्रिव्हियस जी लेवल होती 21,150ची लेवलही आपल्याला पॉसिबल आहे अपर साईडला. जर वेगळा काही सिच्युएशन जरा दिसली, ओव्हर द नाईट काही चेंजेस आले, जे की थोडंसं हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, तसं काही जरा दिसलं तर हे दोन टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतात. हे दोन्ही 950 आणि 21,150ची लेवल. सपोर्ट लेवल इंटॅक्ट आहेत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल 840 ते 800ची रेंज. डाऊन साईडला 640 पासून तर 600ची रेंज. ही सपोर्ट लेवल आपल्याला हा पूर्ण झोन जो आहे तो लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये थोडंसं सांभाळून आपल्याला पोझिशन्स घ्यायच्या. 21,500ची नंतरची 21,450ची लेवल डाऊन साईडला आपल्याला बनताना दिसू शकते सेल ऑफ आलं तर. फर्दर याच्या खाली जर गेलं तर मग नंतर मला टार्गेट कुठं दिसत आहे आपण आपल्या इंडिकेटरनुसार बघूया आणि प्रिव्हियसली सपोर्ट रेजिस्टन्सही काढून बघूया. तर प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्सनुसार तर एकदम डिरेक्टली मध्ये एकदा फक्त 350च्या आसपास थोडासा प्राईस रिव्ह्यू घेऊन एक 275च्या आसपास आपल्याला टार्गेट येताना दिसू शकतं. 275 ते 250 हा कम्प्लीट झोन जो आहे इथपर्यंतही मार्केट आपल्याला करेक्शन देताना दिसू शकतं. हे इंट्राडे वाईज पॉसिबल आहे. तर कारण की सेलिंग ऑलवेज फास्ट असते. तगडं सेल ऑफ आलं तर ते थांबणार नाही, कारण की मार्केट ऑलरेडी टॉपवर आहे. टॉपवरून जेव्हा सेल ऑफ येत असेल तर ते सुसाट ट्रेन सारखं हे आपण मागे बघितलेलं आहे. अपर साईडचे टार्गेट ऑलरेडी डिफाईन करून झालेले. बँक निफ्टीकडे बघूया. बँक निफ्टीकडे मोर्चा वळूया. बँक निफ्टी काय सांगते वन डेच्या टाइम फ्रेमवरती. बँक निफ्टीचं जर तुम्ही सिनारिओ जर बघितलं ना तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय की हा मोठा अपर साईडला हा गॅप डाऊन, हा गॅप पेंडिंग आहे. पण डाऊन साईडला हा जो गॅप होता तो फिलअप केला मार्केटने, बँक निफ्टीने तर सपोर्ट घेतला आणि बँक निफ्टीची वाटचाल अपर साईडला पॉझिटिव्ह दिशेने होताना आपल्याला दिसत होती. पण थांबवला आहे, ब्रेक घ्यायला लावला आहे तो निफ्टीने. बँक निफ्टीची जी रफ्तार थांबली आहे ते निफ्टीमुळे थांबलेली आहे. प्रिव्हियसली इथं जिथं मार्केटने रेजिस्टन्स घेतलेलं होतं आता इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे. ही जी बाईंग इनिशिएट होताना दिसली प्रिव्हियस हाय जो आहे त्याच्यावरती काही क्लोजिंग येताना दिसलं नाही, म्हणून ट्रेंड चेंज होता होता राहिलंय अशी परिस्थिती इथं बनताना दिसते. तरी ह्या रेंजमध्ये आहे. प्रोबॅबिलिटी असू शकते बँक निफ्टी कदाचित थोडंसं साईडवेज राहून इथं होल्ड करण्याचा प्रयत्न करेल. बट स्टील याच्या खाली जर निघालं 45,600 ते 45,505च्या खाली तर तगडं सेल ऑफ परत या सपोर्ट झोनकडे मार्केटला आणताना दिसू शकतं. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एव्हिडंट आहे बँक निफ्टी एक रेंजमध्ये आहे. रेंज ज्या साईडला तुटल बँक निफ्टीने एक चांगली रेंज बनवून दिलेली आहे आणि लेवल्स पण आपल्याकडे त्या हिशोबाने खूप क्रिटिकल आणि चांगल्या लेवलचं आहे, महत्त्वाच्या लेवलचं आहे. तर अपर साईडला 245 पर्यंत 47,245 पर्यंतचं टार्गेट आपण निश्चित करू शकतो. या लेवलच्या आसपास 47,250च्या आसपास. रेजिस्टन्स लेवल आहे 46,350चे ते 46,220चा हा कम्प्लीट झोन. हा कम्प्लीट झोन एक रेजिस्टन्स झोन आहे. आणि डाऊन साईडला 45,605 जसं वन डेच्या टाईम फ्रेमवर वर पण आपण बोललो आहे 600 ते 605ची लेवल आणि डाऊन साईडला 505ची लेवल. तर ह्या दोन्ही लेवल ज्या आहेत या क्रिटिकल सपोर्ट म्हणून आपल्याला बनताना दिसत आहे. डाऊन साईडला जसं मी सांगितलं याच्या खाली जरा निघालं तर क्लिअरली परत एकदा ही लेवल जी आहे 44,500ची ही टेस्ट करताना आपल्याला दिसू शकतं. तर त्या हिशोबाने आपल्याला आपल्या ट्रेड्स प्लॅन आउट करायच्या. तर आशा करतो की हे सगळे डिटेल ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन आणि सगळ्या प्रोबॅबिलिटीज जे आपण डिस्कस केल्या त्या तुम्हाला समजल्या असतील. काही डाऊट डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता. इंस्टाग्रामवरती मला डिरेक्टली मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि उद्याचा दिवसही तुमचा चांगलाच असो ट्रेडिंगचा अशी अपेक्षा ठेवतो. स्टॉप लॉस आणि ह्या लेवल टू लेवल काम करा मित्रांनो, खूप क्रिटिकल असतं. बायर ऑप्शन बायरला त्यातल्या त्यात आपल्यासारख्या छोट्या रिटेल ट्रेडरला प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करून ठेवणं आणि आपलं कॅपिटल जपणं. म्हणून स्टॉप लॉस आणि लेवल टू लेवल काम करा. लेवल ट्रिगर होताना दिसत असेल आपल्या स्टॉप लॉस साईडला जात असेल तर हेजिटेट करू नका छोटासा लॉस घेण्यासाठी. बरेच जण काय करतात ना, लॉस जो आहे ना त्याला आपल्या रिअल लाईफशी निगडीत करून घेतात. म्हणजे रिअल लाईफमध्ये होणारे फेलियर ट्रेडिंगच्या फेलियरशी जोडून बघतात. ट्रेडिंगमधलं फेलियर मित्रांनो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस.
त्याच्याकडे फक्त त्या दृष्टीनेच बघायचं आहे. म्हणजे तुमची ट्रेड फेल जाते म्हणून तुम्ही फेलियर आहात आयुष्यात, असा त्याचा अर्थ कधीच लावून घेऊ नका. लेवल ट्रिगर्स होत असतील, स्टॉप लॉस ट्रिगर होत असेल, त्या लेवलच्या आसपास येत असेल जिथं तुम्ही स्टॉप लॉस ठेवलेला आहे किंवा आपण ह्या ज्या लेवल सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत, तर क्लिअरली निघून जायचं आहे विदाऊट कुठलं हेजिटेशन. आशा करतो की उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल तुमचा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.